एसटी तुझ्या पाठीमागे चालली. हे बघा मित्रांनो, एसटी पाठीमागे जाते रिव्हर्सला न्यूट्रल मध्ये अशी वरती. नमस्कार मंडळी, मी राजवर्धन देसाई आणि तुम्ही बघत आहात गावाकडची लाईव्ह युट्यूब चॅनेल. तर मंडळी, 6 तारखेच्या पेपरामध्ये एक आश्चर्याची न्यूज होती पहिल्याच पानावरची. ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यात एक मॅग्नेटिक पॉईंट सापडला आहे. मॅग्नेटिक पॉईंट म्हणजे काय? आता गाडी 4 व्हीलर चढायला उभी केली न्यूट्रल मध्ये, तर ती आपोआप वरती जाते चढायला. ती खरंच जाते काय ते आम्ही आता बघायला चाललोय. पॉईंट खेडगे आमच्या गावापासून असं 4 किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि तो खरंच आहे काय ते आता आम्ही बघायला चाललोय. आजूबाई आता 4 व्हीलर घेऊन यायला लागलाय, ते आम्ही आता जाणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतात मॅग्नेटिक पॉईंट 4 आहेत. पहिला म्हणजे लडाखमध्ये, तो काय सगळ्यांनी माहीतच आहे. दुसरा छत्तीसगड, तिसरा कुठं अमरेलीत आहे वाटते, आणि चौथा कुठं आहे तो काय माहीत नाही. आणि 5वा म्हणजे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बुदरगड तालुक्यात माझ्या खेडगे गावाजवळ आहे. चला तर मग बघायला जाऊया. आता इकडं पाऊस भरपूर आहे, आपल्याला पावसातनं जायला पाहिजे आणि त्या घाटात तरी पाऊस जास्तच आहे. चला तर जाऊया. गाडी आली. दादा आता सवतकड्यावर हॉटेल टाकलेलं आणि तिथं ते कस्टमर आलेलं, ते आता त्याने पण आम्ही सांगितले तो पॉईंट, आणि ते पण आमच्या बरोबर आता बघायला यायला लागले. ती बघा ती गाडी कसला तो मॅग्नेटिक पॉईंट बघूया तरी. ठीक रे पचकावायचा जाऊन इथला हा पूल वाहून गेला. इथं आहेत नव्हे गाड्या थांबल्यात नव्हे बऱ्याच. झाले फेमस थांबल्यात नाही. थारबीर घेऊन आल्यात थांबाय बघूया आता. आता आपण इथे गाडी थांबवली, उतरून बघूया नेमका कुठे पॉईंट आहे तो. गाड्या पण आल्यात, जरा बघा वाटतं. गाडी दिली न्यूट्रल करायची गाडी आपोआप मागे जाते. आपण जाते त्या वरती चढायला वळणापर्यंत वर चढायला जाते माझी. पुढे जाते काय मागे जाते काय चालते बघा की बघा की. न्यूट्रलच आहे गाडी. गाडी न्यूट्रल आहे, पण जरा पुढे ढकलून बघा काय झाली पुढे पुढे जायला पाहिजे ना. जरा पुढे घ्या की बघूया कुठपर्यंत म्हणजे कुठं आहे ते. तुम्ही काय एक्सलेटर वगैरे काय देत नाही? आता आपोआप गाडी चालली. इथनं तर फास्ट जाते की रे. जरा येऊ दे, अजून चढायला येऊ दे. पुढे न्यूट्रल आहे, 2 मिनिटं थांबा आणि एकदम ब्रेक सोड. काय होते बघ. अरे काय साहेबांनी गेलं नाही तरी प्रेशर आहे ना, त्या प्रेशर सहज जाते. त्या प्रेशर असेल तर ती रोलिंग होते. आता तो टेम्पो आलाच बघा. घ्या तुम्ही बाजूला घेऊन घ्या. आता आपोआप झाले काय? हा चढ आहेच घेऊ. पुढेच घ्या गाडी तू. पाऊल बाहेर काढायला. पाऊल पाऊस दोन्ही पण दाखते. काय करायला व्हिडिओ आहे तू कर तो कर. या की तुम्ही चालत या की. हे तुझं पाऊल ही लेवल बघताय काय?
ते रस्त्याला टेक्निक वाटते हो येत नव्हती ना येत नव्हती आपण जरा झालं काय हो लोक बघूया जरा साहेब ट्रायल घ्या की कुंडली काय हो ते बघा आता चालली असती पाठीमाग एसटी सुद्धा पाठीमाग चालली हे बघा मित्रांनो एसटी पाठीमागे जाते रिव्हर्सला न्यूट्रल मध्ये चढाते अशी वरती पाठीमाग चढ असून सुद्धा चढायला गेली गाडी पाठीमाग टेम्पो पण रिव्हर्स चाललाय टेम्पोत कोण नाही आहे हे बघा बुटकी सुद्धा ट्रायल आले इथं हे बघा तुम्ही बघू शकता हो भाऊ आलं फुल कर आणि काठी घेऊन ये काय झालंय हँडब्रेक लावा आणि हँडब्रेक कर आली की हो पाईप तुडवायला आले पाईप- बाजूला घ्या ना त्यांना वारं हो वारं नाही करा एवढा चढा असून मग गाडी चढाला रे हे बघ, आले बघ. बघू शकता तुम्ही तिकडे चढाणं आहे हे गाडीत कोण नाही आहे. गाडीत कोणी नाही आहे. गाडी चढायला पुढे जात आहे गाडी जरा पुढे ते गाडी कोण नाही आहे न्यूट्रल आहे गाडी बघा ब्रेक का मारला सम्या सम्या हो. हा, ताकद ते इन्स्टाचे रील करायला ते बुटकी तिने सम्याला घेतले रील बनवायला ते गेले आता तिथं काय म्हणताय काहीतरी आहे शास्त्रात बघा हे अर्ध्या फुटाची 1 फूट पाणी चढते तिकडून बैठला तिकडे चढ लागतो आपला चढ तिकडे दाखव नाही भाऊ आता मला काय म्हणायचं माहिती आहे ही गाडी आता आहे ना ही बारकं पोरग तर ढकलू शकत नाही न्यूटन मध्ये गाडी आहे साहेब आता तुम्ही म्हणता का नाही हे येणं बारक्यानं गाडी ढकलायची ताकद त्याची तर ढकलायची राहू दे, लागणार हायची जाऊ दे गाडी जाणार असेल तर अहो, मी काय म्हणतो हँड ब्रेक लावलाय तिला मी गाडीला बोला आल्या 1 फुटावरती आल्यावरती गाडी खाली उतरलाच जाणार ना हँड ब्रेक आपण लावतोय जरा उतार असला तरी विदाऊट हँड ब्रेक लावता तुम्ही गाडीतनं कधी उतरलाय का फोर व्हीलर का उतरत नाही की गाडी का उतरत नाही सरळ जागेत पण तुम्ही हँड ब्रेक लावताय की नाही का लावताय जरासं बाजूला व्हा आता हे एवढं तर उतरत नाही. पण बघा कुठं जाते बघा आता त्यात चढायला गाडी जाते. कुठं उतारायचो हो, त्यात चढायला जाते. ये भाई त्यांच्या झाडाजवळ देऊन टाकतात. काय लेवल म्हणजे किती ह्या पॉइंट पासून तिकड जाऊ किती आहे? 1 फुटाला उतारा म्हणजे काय सुरुवातीला इकडं इथे या ओढ्यापर्यंत ओढ्यापासून पुढे मग 2 इंचाचा 3 इंचाचा कमी आहे उतार हा उतारच आहे मग उतार जा 1 फुट उतार आहे त्या झाडापर्यंत
दृष्टीभ्रम आहे सर. म्हणजे आता जर बघितलं पाणी सुद्धा तिकडनं इकडे यायला लागलं. काही ठिकाणी इकडे येते, काही ठिकाणी इकडे जाते. तेच सांगालो. अहो हेच सांगायला लागलोय मी. पाणी मोरीपर्यंत पाणी इकडनं जाते तिकडे. मोरीपर्यंत आमची गट्टरचा जो स्लोप आहे, आपण रस्त्यावरनं गाड्या सोडालोय. गट्टरचा स्लोप आम्ही मोरीला काढायसाठी उलटा तेच सांगालोय. हे पाणी तिकडेच उताराय आणि मोरी पासून पुढचं थोडस 5-10 फुटातलं पाणी फक्त नाही चढा तिथंच उतार मारलाय हो. इंजिनिअरिंगचा कमाल आहे की. ऑस्ट्रेलियन बाबळी चढा तिथं उतार मारलाय. तरी बी उतारातच आहे. दिसतोय तुम्हाला चढ नाही तिकडनं येते. एक 10 फूट वरनं खाली येते. म्हणजे ह्या साईडला येते इकडे. वरच्या तिकडच्या उतारावर ते येतंय. कॉर्नरच्या पुढे एक 10 फूट येते. बाकी सगळं पाणी इकडून तिकडे निघाय. पाठीमागा एका कप्प्यात आहे. पाठीमागा मी बसतो त्याच्या. होईल कशाला अंदाजे धरायचं. अंदाजे पाऊस आहे 10-15 फुट घ्या म्हणजे नाही ती म्हणजे सक्कल आहे ना. तेच म्हणतात. ते म्हणतात तिथपर्यंत सकल आहे. तुमच्या लक्षात आलं नाही. झाडापर्यंत सकल आहे म्हणतात. सक्कल आहे म्हणजे सव्वा एसटी आम्ही थांबवली इथं. इथनं एसटी मागे गेली. ते आता गाडी आता याच्यावर कळेल की एक्झॅक्ट कळेल की. म्हणूनच ह्या लेवल का घेऊया म्हणून. आता याच्यावर एक्झॅक्ट कळेल किती आहे ते आपल्याला. नजरेला दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की तो सकल आहे. म्हणजे कडोली ह्याच्यामुळे वाटत असेल काय असेल. आलेला ती जागेवर एखादं मशीन मी एक पाठवली. घे ते व्हिज्युअल काय आहे ते जाताना घेतोय. थांबल्यानंतर घ्यायला पाहिजे. नाही तिथे हलत ग्रॅव्हिटीने गेलेलं नाही. कुठं आहे तिथे नाही थांबली ना गाडी जागेवर. काहीच नाही गाडीच आहे ना पुढे. हा इथून जाणार. तर मंडळी आम्ही आता इथं येऊन सगळं बघितले. गाडी जाते खरं. आता ते अधिकारी आले त्यांनी असं ती माप टाकून बघितले लेवलचं आणि तिथे 1 फुटाचा असं सक्कल आहे. त्यामुळे ती गाडी तिकडे जाते. तर मंडळी व्हिडिओ इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.